आपल्याला माहिती आहे आपल्या सरकारने वर्धा नांदेड रेल्वे लाईनचं काम सुरू केलं, तेही आपल्याकडनं जात आहे। आज खरं म्हणजे आमचा वर्धा जिल्हा आहे, समृद्धी महामार्ग असेल, शक्तिपीठ महामार्ग असेल, यामुळे वर्धा जिल्ह्याचं चित्र हे मोठ्या प्रमाणात बदलण्याचं काम आपण करतो आहोत। आणि यासोबत आज वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या योजना आहेत, नवीन पोलीस स्टेशन असेल, पोलिसांकरता घरांची व्यवस्था असेल, या सगळ्या गोष्टी येत्या काळामध्ये आपण करू। मला खरं म्हणजे देवळीमध्ये उपनिबंधक कार्यालयाची देखील आवश्यकता आहे असं सांगण्यात आलं। मी बावनकुळे साहेबांना सांगेन आणि आपल्याकडे उपनिबंधक कार्यालय देखील करून देईल, याबद्दलही आपण कुठल्याही प्रकारे चिंता करण्याचं कारण नाही आहे। मी आपल्याला एवढंच सांगण्याकरता आलो आहे की आम्ही लोक केवळ आश्वासन देणारी लोक नाही आहोत, आम्ही जे सांगतो ते करणारी लोक आहोत। बघा, 1 वर्षापूर्वी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही राजूभाऊंना निवडून पाठवलं आणि आपल्याला 232 जागा दिल्या, एकट्या भाजपला 137 जागा मिळाल्या। एक अभूतपूर्व अशा प्रकारचा आपला विजय झाला। हा विजय झाल्यानंतर काही लोक म्हणायला लागले, आता भाजपवाल्यांना इतक्या जागा आल्या की आता लाडक्या बहिणींचे पैसेही बंद करणार, शेतकऱ्यांची मोफत वीजही बंद करणार, सन्मान योजनाही बंद करणार। 1 वर्ष पूर्ण झालं, एकही योजना बंद केली नाही। लाडक्या बहिणींनो, तुमचा एकही पैसा आम्ही बंद केला नाही आणि जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना सुरूच राहील, ती कोणी बंद करू शकत नाही।